आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ बिरकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत आयोजित अधिवेशनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. नवी दिल्लीत आयोजित P20 बैठकीचा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या भाषणानं समारोप. छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या म्होरक्याला अटक. आर्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत PV सिंधू पराभूत. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अहमदाबाद इथं सुरू असलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा विजय दृष्टीपथात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक, समितीचे अन्य सदस्य तसंच देशाच्या क्रीडा क्षेत्रातल्या नामवंत व्यक्ती, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत. आम्ही सर्वजण ऑलिम्पिकच्या भविष्याविषयी विचार करण्यासाठी आलेलो आहोत, असं थॉमस बाक यांनी यावेळी केलेल्या भाषणात सांगितलं. ऑलिम्पिक सर्वसमावेशक व्हावं, सामाजिक न्याय आणि सकारात्मक बदल घडावेत अशी आमची अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी क्रीडा क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत आपलं मत व्यक्त केलं. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्र्यांचं आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पुष्पगुच्छ, गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं. 40 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर दुसऱ्यांदा भारतात ही बैठक होत आहे. यापूर्वी 1983 मध्ये नवी दिल्ली इथं या समितीची 86वी बैठक झाली होती. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर काल मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या प्रतिनिधींसमवेत तसंच क्रीडा क्षेत्रातल्या नामवंतांसमवेत द्विपक्षीय भेटीगाठी घेत आहेत. यामध्ये त्यांनी जागतिक रोईंग संघटनेचे अध्यक्ष जीन क्रिस्टोफर रॉल आणि आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स संघाचे अध्यक्ष लॉर्ड सेबेस्टियन को यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर ठाकूर यांनी सांगितलं, दुनिया को भी युवाओं की सबसे बड़ी आबादी ले लें या फिर अर्थव्यवस्था के रूप में देखें तो भारत में बड़ी संभावनाएं नजर आती हैं. क्रिकेट का ओलंपिक मूवमेंट में जुड़ना एक नई शुरुआत हो सकती है और इसको लेकर भी नई उम्मीदें खड़ी हुई हैं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी P20 अर्थात G20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचं अध्यक्षपद आज ब्राझीलकडे सुपूर्द केलं. आज झालेल्या समारोप कार्यक्रमात ब्राझीलच्या संसदेचे अध्यक्ष ऑथर सीझर यांच्याकडे त्यांनी ही सूत्र सोपवली. याबरोबरच कालपासून नवी दिल्लीत यशोभूमी इथं सुरू असलेल्या P20 बैठकीचा समारोप झाला. या 2 दिवसांच्या बैठकांमध्ये जागतिक स्तरावरच्या अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. बैठकीत सहभागी असलेल्या सर्व देशांच्या संसद प्रमुखांनी संयुक्त निवेदनाचा स्वीकार केला. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असं बिर्ला यांनी समारोपाच्या भाषणात सांगितलं. बैठकीनंतर बिर्ला यांनी टर्की आणि रशियाच्या नेत्यांबरोबरही चर्चा केली. परिषदेत 4 उच्चस्तरीय चर्चासत्र झाली. यात शाश्वत ऊर्जा संक्रमण, महिला केंद्रित विकास आणि डिजिटल समाज माध्यमांच्या सहाय्यानं लोकांच्या जीवनमानातला बदल या विषयांवर चर्चा झाल्या. पर्यावरणासाठी जीवनमान या विषयावरही एक चर्चासत्र यावेळी आयोजित करण्यात आलं होतं. देशाच्या चांद्र मोहिमेच्या यशाचं प्रतीक म्हणून दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्याबाबतची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली. 23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि प्रज्ञान रोवर कार्यरत झाला. या मोहिमेचं फलित भविष्यात मानवजातीला प्रेरणा देत राहील, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशभरात रस्ते आणि महामार्गांचं बांधकाम करणाऱ्या विविध कंपन्यांची देणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय विवाद से विश्वास तक या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची यासंदर्भात नॅशनल हायवे बिल्डर्स फेडरेशनबरोबर झालेल्या चर्चेत हा निर्णय झाल्याचं विभागाचे सचिव अनुराग जैन यांनी सांगितलं. सर्व दावे येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत दाखल करावे, असं त्यांनी स्पष्ट केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला नक्षल उपकमांडर चैनुराम उर्फ सुक्कू वत्ते कोरसा याला गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. चैनुराम कोरसा हा गडचिरोली आणि छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातल्या जरावंडी आणि पेंढरी या 2 पोलीस ठाण्यात घातपात करण्यासाठी रेकी करत होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्याला कुरुमवाडा इथं अटक केली. छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अनेक चकमकींमध्ये चैनुरामचा सहभाग होता. राज्य शासनानं त्याच्यावरती 16 लाख रुपये
चं बक्षीस जाहीर केलं होतं. 2022 पासून आत्तापर्यंत पोलिसांनी 71 नक्षलवाद्यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी वार्ताहर परिषदेत दिली. फिनलंडमध्ये सुरू असलेल्या आर्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूला चीनच्या वँग झियेनं 12-21, 21-11 आणि 7-21 असं हरवलं. दोन्ही खेळाडूंनी जोरदार फटक्यांसह रोमहर्षक खेळ केला, पण 63 मिनिटं चाललेल्या या सामन्यात सिंधूचा पराभव झाला. आत्तापर्यंत या जोडीनं 3 सामने खेळले आहेत, पण वँग झिईकडून सिंधूला पत्करावा लागलेला हा पहिलाच पराभव आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची सकाळपासूनच रीघ लागली आहे. समता सैनिक दलाच्या वतीनं आज तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा विजयादशमीला 24 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाणार आहे. दरम्यान काल रात्रीपासूनच दीक्षाभूमीच्या स्तूपावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास या विषयावर आधारित मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मेरी माती मेरा देश या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातल्या सर्व शहरातून आणलेल्या मातीला वंदन करून तयार केलेला अमृत कलश नवी दिल्ली इथं पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांच्याकडे आज सोपवण्यात आला. जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि 6 नगरपंचायतीमधून ही माती संकलित करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत 275 सफाई मित्रांचा मुख्यालयातल्या ज्ञानकेंद्रात आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात सन्मान करण्यात आला. सफाई मित्र सुरक्षा शिबिरांतर्गत सन्मान सफाई मित्रांचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये मलनिसारण वाहिन्यांची यांत्रिकी पद्धतीनं स्वच्छता करणारे सफाई मित्र तसंच मलप्रक्रिया केंद्रावर कार्यरत सफाई मित्रांपैकी 275 सफाई मित्रांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं. त्याचप्रमाणे कॅम्प फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सुरक्षा साहित्यासह पीपीई किट प्रदान करण्यात आले. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अहमदाबाद इथं सुरू झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि 43व्या षटकातच त्यांचा डाव 191 धावांवर रोखला. पाकिस्तानचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी सावध खेळ करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबर आझम अर्धशतक पूर्ण होताच बाद झाला, तर रिझवान 49 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मात्र त्यांचे गडी झपाट्याने बाद झाले. जसप्रीत बुमराहनं अवघ्या 19 धावा देत 2 गडी बाद केले. मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी 2 गडी बाद केले. विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य भारतानं 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 117 चेंडू बाकी असतानाच पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्माच्या 86 आणि श्रेयस अय्यरच्या नाबाद 53 धावांचा या विजयात सिंहाचा वाटा आहे. दरवर्षी 14 ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्थलांतर पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात हिवाळ्यासोबतच ठिकठिकाणच्या पाणथळ जागी अतिशीत प्रदेशातून येणाऱ्या पक्ष्यांचं आगमन होतं आणि पक्षी निरीक्षणाचा हंगाम सुरू होतो. पाणथळ जागा घटत आहेत, त्यामुळे अशा पक्ष्यांच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्थलांतरित पक्षी दिनाची संकल्पना आहे जलशाश्वत पक्षी जीवन. हवामान बदल, प्रदूषण याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. भारताच्या 17 वर्षीय ग्रँडमास्टर रौनक साध्वीनं इटलीतील फिडे जागतिक ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. रशियाच्या अर्सेनिय नेस्तेरोवचा रौनकनं 11 फेऱ्यांमध्ये पराभव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी रौनकच्या लक्षणीय यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा सुरू. नवी दिल्लीत आयोजित P20 बैठकीचा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या भाषणानं समारोप. छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या म्होरक्याला अटक. आर्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पी.व्ही. सिंधू पराभूत. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.